स्वतः आयोजक देखील आहेत भूपेश खरे, शैलेश चव्हाण ही संपूर्ण टीम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि 9:30 बरोबर पहिला चेंडू या ठिकाणी अर्थातच पडला पाहिजे ही आमच्या आयोजकांचे अर्थातच निर्णय या ठिकाणी येतोय. तर टाळ्यांच्या कडकडामध्ये आपण पाहायला मिळाला हॉटेल मेजवानी गोंधळपडा वेळेचं बंधन पाळलं जाणार आहे. 25 मिनिटाचा अवधी हा या ठिकाणी दिला जाणार आहे आणि 4 षटका 20 मिनिटात पूर्ण करायचे आहेत. आणि आता 30 या सर्कलमध्ये नवीन अर्थातच सीमारेषेकर खेळाडू 30 या सर्कलमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर वेळेचे बंधन पाळायचं क्षेत्ररक्षण करणाऱ्या हॉटेल मेजवानी गोंधळपडा संघाला विनंती आहे. संघनायकांची नोंद घ्यायची आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये हॉटेल रसायनी प्रोटी प्लसचे आणि आपली वेळ या ठिकाणी सुरू होते. 25 मिनिटाचा अवधी आणि सलामीचा जोडी दोन्ही संघाचे 12 खेळाडू समालोचन कशामध्ये यायचं आहे कारण युट्यूबच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा संपूर्ण थेट प्रक्षेपित केली जाते. दोन्ही संघाने आपले 12 खेळाडू या ठिकाणी द्यायचे अन्यथा 2 धावांची पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. तर सलामी जोडी मैदानामध्ये नरेश ठोंबरे आणि रघु परदेशी. द्वारकानाथ भोईर आणि नरेश ठोंबरे डावाची सुरुवात करतात या ठिकाणी अर्थात रसायनी 40+ दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि गोलंदाज चेतन हॉटेल मेजवानी गोंधळपडा संघाचा गोलंदाज चेतन यावेळी पहिली षटक घेतो. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होते. 5 षटकांचा सामना. पंचांच्या भूमिकेमध्ये कल्याणी घोरपडेसर ठाणे सत्यजित कुरुपुसर अंधेरी दरम्यान यावेळेचा पहिला चेंडू बॅकफुट गेले. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र घोषित क्षेत्र आहे. शॉर्ट फॉर्मॅटमध्ये 1 धावेचं योगदान पहिल्या चेंडूवर. पहिली धाव आणि एका धावेने गोलंदाज चेतन आपल्या बॉलिंग मार्कवर एका धावेने खाते उघडले गेलं. क्रिकेट स्पर्धा म्हणले की पहिली धाव पहिला चेंडू पहिला चौकार पहिला षटकार पहिली विकेट याला एक वेगळं महत्व नेहमी पाहायला मिळतं. डावखुरे फलंदाज समोर आहेत. या दरम्यान उजव्याच्या बाजूने जबरदस्त टायमिंग शॉट स्क्वेअर कटच्या माध्यमातून चेंडू गेला सीमारेषेच्या बळी आणि दुसऱ्या दिवसातला पहिला खणखणीत चौकार. 4 धावांचं योगदान इथे मिळेल. नरेश ठोंबरे क्रिकेट विश्वामधलं एक मोठं नाव कारण खालापूर खोपोली या परिसरामध्ये असणाऱ्या बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा ज्याने महाराष्ट्रामधल्या अनेक चांगल्या स्पर्धांमध्ये खूप चांगलं योगदान दिलं आणि नरेश ठोंबरे यांच्या माध्यमातून आल्या खूप सुंदर फटका चौकार 4 धावा. खरं तर क्रिकेट विश्वामध्ये डावखुरे फलंदाज हे नेहमी आक्रमक फलंदाज असं मानलं जातं. वरी आपण मैदानाकडे पुढे चेंडू मात्र मिस पेड चेंडू जाईल तो अर्थातच डीप पॉइंट मधून चेंडू जातो सीमारेषेच्या बळगी आणि तो आणखी चौकार 4 धावांचा योगदान. बॉलिंगवर थोडीशी मागणी करून ठेवतात. गुलाबा किल्ला एन कडून बॉलसाठी सज्ज आहेत. 2 चौकार आतापर्यंत पाहायला मिळाले. यावेळी मात्र वुडलिंग स्पॉटवर चेंडू बॅट चेंडू संपर्क येत नाही. उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय. 40+ पेनचे
षटक चेतन अर्थातच मेजवानी गोंधळपाडा हॉटेल मेजवानी गोंधळपाडा संघाचा गोलंदाज महागडा गोलंदाज ठरला. या षटकात एकूण धावा टोटलकडे घेऊन पोहोचल्या त्या 19. आणि खरं तर क्रिकेटच्या विश्वामध्ये 7 धावा देणार गोलंदाज नेहमी चांगला गोलंदाज मानला जातो. इथे मात्र तुम्ही पाहिलात या ठिकाणी 19 धावा पहिल्या षटकात धापलकर आल्यात. काल प्रमोद या खेळाडूंनी 11 चेंडूमध्ये 59 धावांचा उच्चांक त्यांनी नोंदवला होता. ते वैयक्तिक आणि काल 108 धावा 5 षटकामध्ये अर्थातच नोंदवल्या गेल्या. कारण समोरच्या संघाने 107 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर फलंदाजी करताना दुसऱ्या सत्रामध्ये 108 धावा देखील या खेळपट्टीवरून आल्या. कारण सिमेंटची खेळपट्टी आहे जी फलंदाजांना देखील साथ करते, गोलंदाजांना देखील साथ देते. हे योगदान आहे. वळूया नवीन षटक घेऊन गोलंदाज
आपण पाहिलात अर्थातच एक धाव घोषित तिथे मिळू शकेल. एक धाव आणि 3 षटकांची सांगता. 3 षटक 41 धावा धावफलकावर. 41 धावा धावफलकावर आल्या 3 षटकामध्ये. इथे प्रथम फलंदाजी करत असताना 40+ रसायनी संघाची 13.67 च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळते. षटक मात्र रवी शेखे यांचा महागडे षटक ठरले, ज्याने 12 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात आपण पाहिले चैतन्य यांनी 19 धावा खर्च केल्या. दुसरे षटक होतं विलास, त्यांनी 9 धावा खर्च केल्या आणि या षटकात 12 धावा, तब्बल 41 धावा धावफलकावर. येणारी 2 षटकं बाकी आहेत. चला नागपूर वॉटर स्पोर्ट्स साखर संघटनेक आपण नाणेफेक तयार व्हायचं, कारण 5 खेळाचं पहिलंच पूर्वार्ध समाप्त झाल्यावर लगेच इथे आमचे 5 खरंच समालोचक तयार आहेत. ते नाणेफेक केली जाईल आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. डमी षटक घेऊन अंदाज आपण पुण्यापदात विलास पाटील व इथे दुसरे षटक त्यांनी 9 धावा खर्च केल्या होत्या. 41 धावा धावफलकावर आल्यात. हर्षरी गावाचा सचिन म्हात्रे जो मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहे, त्याचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. 40+ चा खेळाडू यावेळी हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडूवर जाण्यापूर्वी इथे पाहिलं तर आपण क्षेत्रक्षेत्र चेंडू येतोय आणि हे जीवदान पुन्हा एकदा इथे पाहायला मिळालं. 42 धावा धावफलकावर. नागपूर वॉटर स्पोर्ट्स साखर आणि आक्रमण 11 अलिबाग. चला नाणेफेकीसाठी त्वरित यायचं संघनायक. वेळ जोडू नका, कारण इथे पहिल्या 17 संपल्यानंतर लगेच नाणेफेक केली जाते. वेळेचं बंधन आहे, कडक नियम आहेत, कारण 40+ म्हणल्यानंतर आपण सर्वच जण खरं तर वयाच्या साधारणतः 15-16 वर्ष पण क्रिकेट खेळतो, त्यामुळे आपल्याला नियम सर्वांना सारखेच आहेत. नियमांचं पालन करायचं. 40+ रायगड जिल्हा टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग. प्रत्येक संघाला 3 सामने खेळण्याची संधी या ठिकाणी मिळते. विलास पाटील क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा बदल केला जातोय. जो पॉइंट ज्याला पॉइंटला घेतले, जो कव्हरला घेतले गेले. 17 मिनिटं झालेली आहेत. वेळेचं बंधन पहा. दरम्यान ब्रेक गोलंदाजी तुम्हाला जी लेग स्पिनच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली. चेंडूवर 1 धाव सहजगती इथे मिळेल. 108 धावा हा धावांचा उच्चांक काल नोंदवला गेला 5 षटकामध्ये. 107 धावा आणि एका धावेने तो संघ पराभूत झाला होता. म्हणजे पहा इथे 40+ क्रिकेट किती जबरदस्त योगदान देणार आहे. हल्ला प्रतिहल्ला काल आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू हवेत आहे. क्षेत्रक्षेत्र चेंडूवर इथे मात्र प्रयत्न चांगला होता, पण तो झेल मात्र सुटतोय. दरम्यान 1 धाव सहजगत्या धावफलकावर नोंदवली गेली आणि धावफलक पुढे सरतोय 44. रस्त्याने 40+ दूरवरचा प्रवास करून खरं तर खालापूर तालुक्यातून आलेला एक खेळाडू. क्रिकेटवरचं प्रेम या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालं. आणि जसं तुम्ही स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक पाहता, जिथे साधारणतः 8:30च्या दरम्यान नाणेफेक होते आणि 9:15ला पहिला सामना खेळताना तुम्ही पाहायला मिळतं. अगदी तशीच कडक नियम या स्पर्धेच्या मधून पाहतात. दरम्यान बॅकफुटवर जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. बॅकअपला क्षेत्ररक्षक होतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 धाव आणखी धावफलकावर. 25 धावा धावफलकावर. सिद्धू पाटील आमचे गुणलेखक कालच्या दिवसभर सरांमध्ये एक चांगले फलंदाज देखील आहेत. आक्रमकता त्यांच्या नसनसत पाहायला मिळाली होती. या ठिकाणी गुणलेखकाची भूमिका निभावतात. दरम्यान यावेळी मात्र पायावर चेंडू आदळतो. अलिशान सोगावची क्रिकेट स्पर्धा कुबेरी रन अलिबाग संघासाठी एक निश्चितच मोठे योगदान पाहायला मिळतं. दरवर्षी अगदी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक कुबेरी रन अलिबाग म्हणजे पंकज जाधव यांचा संघ, ज्याच्यामध्ये पार्थ खरत आणि त्याचबरोबर आमचा सिद्धू पाटील या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतं. पण आज या वर्षी त्यांच्यासाठी चांगलं नव्हतं. त्यांना पराभव पत्करावा लागला आणि एक ऐतिहासिक जो इतिहास मधून त्याला थोडासा ब्रेक लागला. दरम्यान या ठिकाणी मैदानाकडे पाहतात एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात स्क्वेअर लेगवर सुरेख झेल घेतला गेला तुषार खरत यांच्या माध्यमातून आणि एकेरी संघाचा क्षेत्ररक्षक खेळाडू 20 मिनिटात बरोबर. कारण 40+ खेळाडू म्हणल्यानंतर अर्थात गोंधळपडा संघाचा विचार केला तर गोंधळपडा संघ म्हणल्यानंतर गोंधळपडा
अष्टमीला 3 वेळा ती एकाच दिवसामध्ये 3 पारितोषिक मिळवली. हा रेकॉर्ड अलिबाग तालुक्यातला पाहायला मिळाला दहीहंडीच्या स्पर्धेमध्ये. तर चला नाणेफेकसाठी यायचं आहे आणि गोंधळपाडा संघ म्हणलं की अर्थातच वेशी ग्रामपंचायतचे आमचे सरपंच सन्माननीय गणेशजी गावडे सर त्याने सरपंचपदी आढळून झाल्यानंतर गोंधळपाड्याचा विकास हे निश्चितच एक ध्येय त्यांनी आपल्यासमोर ठेवलं आणि खूप चांगले प्रयत्न त्यांच्यामधून पाहायला मिळाले. गणेशजी गावडे सरपंच वेशी ग्रामपंचायत यांनी देखील या स्पर्धेला खूप चांगलं योगदान दिलं. तर यावेळी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय उमेश खरात. आणि गोलंदाज सचिन जाधव. अभिषेक कुरूमध्ये कार्यरत असलेला खेळाडू इथे मात्र आपण पाहतो पहिल्या चेंडूवर इथे मोठा फटका लॉंग लेगला येतोय. गगनचुंबी षटकार 6 धावा. 6 धावांचं योगदान अर्धशतक या ठिकाणी पूर्ण केलं गेलं. या प्रकार धावा येऊन पोहोचल्या त्या 51. चला नाणेफेकसाठी यायचंय. नागपूर वॉटर सप्लायर्स आणि आक्रमण 11 अलिबाग तिथे पार करत नाणेफेक करण्यासाठी सज्ज आहेत. फुल टॉस बॅटच्या पट्ट्यात घेतला. चेंडूला पुन्हा एकदा फिरकावून दिले. लॉंग ऑफ लॉंगर मध्ये आलेला आणखीन एक गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. सनग्लो याला या ठिकाणी मारलेला फटका इथे पाहायला मिळाला. 6 धावांचं योगदान इथे मिळालं आणि बघता बघता शेवटच्या षटकाचं जी फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते यामध्ये धावांचं योगदान रसानी 45 संघ या ठिकाणी धावपकर नोंदवतोय 57. तर रवी सरांनी या ठिकाणी गोंधळला थोडंसं कानमंत्र दिले कशा प्रकारची गोंधळ शेवटच्या षटकात व्हायला पाहिजे. सचिन जाधव गोलंदाज आहेत आणि समोर फलंदाज मात्र नरेश टोमरे. यावेळी हा चेंडू मिळवत क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. शेतीच्या चेंडू
कारण 3 षटकांच्या माध्यमातून ही खेळी त्यांनी सजवली आणि लाईनअपच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता तो अर्थातच हॉटेल मेजवानी गोंधळपाडा हे खरं योगदान आहे क्रिकेटच्या विश्वामध्ये. सचिन म्हात्रे आपण जिथे कुठे असाल नाणेफेकीसाठी यायचं आहे. सचिन म्हात्रे आणि लाईनअपच्या माध्यमातून या ठिकाणी ससंग अर्थातच रसनी फोर्टिप्लस स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती जशकानी खरं तर भारतभरामध्ये या ठिकाणी जे 18 वर्ष ज्यांनी क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली मधल्या 2 काळामध्ये अर्थातच त्या स्पर्धा काही तांत्रिक कारणांनी
स्क्वेअर लेग आहे. एक क्षेत्रशक डीप मिड विकेट आपण पाहू शकता. त्याला हलवलं गेलं, मिडॉन देखील पाहत आहे आणि एक लॉंग ऑफ. कुटुंब चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. चेंडूला पुन्हा एकदा या ठिकाणी पाहिलं. स्क्वेअर लेग वर आलेला एक शानदार फटका गगनचुंबी षटकार साधवण्यासाठी. सिमेंटची खेळपट्टी, त्याच्यावर बहुधा रघु परदेशी यांच्या 4 चेंडूंवर अर्थातच पहिले 2 चेंडू चांगले होते, एक चौकार आणि षटकार आला. आम्ही मात्र अर्थातच हुक केले चेंडूला. फाईन लेग घोषित क्षेत्र 1 धावेचं योगदान इथे मिळेल. 5 चेंडूची समाप्ती. चांगले मायबाप प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आज पर्यटकांचा दिवस आहे. अलिबाग म्हटलं की पर्यटकांचा दिवस. शनिवार रविवार मिनी कोकण किंवा मिनी गोवा या नावाने आमच्या अलिबाग शहराला या ठिकाणी गौरवलं जातं. अंतिम चेंडू असेल या
26 धावांची गरज आहे. गोलंदाज बळीराम नवळे. पुन्हा एकदा फुल टॉस. बॅटचा फेस उघडलाय आणि 3 चेंडूमध्ये सलग 3 षटकार मारण्याची किमया या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. श्रीकांत पाटील यांच्या माध्यमातून मुळे गावाचा हा खेळाडू 6 धावांचे योगदान. 18 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. षटक मात्र इथे समाप्त होते. षटक क्रमांक 2. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केले होते त्या रघु परदेशी यांनी. फिरकीचा जादूगार पंडू त्याची गोल थोडीशी माग ठरली, पण नंतर बळीराम नवळी यांनी या षटकात तब्बल
तर गोलंदाजांना फलंदाजांना नाचवण्याची कामगिरी अनेक स्पर्धांमध्ये केले, अनेक सामन्यांचा सामनावीर म्हणून त्यांना पारितोषिक मिळालं. या षटकाचा विचार केला रघुपत यांनी फक्त 3 धावा खर्च केल्या आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये अर्थात आणले ते रसानी 40+ संघाला. आता मात्र 12 चेंडू आणि 17 धावांचे लक्ष्य आहे. हे षटक अतिशय महत्त्वाचं असेल आणि गोलसाठी नरेश ठोंबरे गोलंदाज आहेत. नरेश ठोंबरे आपल्या बॉलिंग मार्कवर. डावखुरी गोलंदाजी इथे मात्र पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार लॉंग ऑफला येतो. एक शानदार फटका गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांच्या माध्यमातून धावफलक बोर्ड सरकेल 51 धाव धावफलकावर. समीकरण बनेल 11 चेंडू 11 धावा. बॉल टू बॉल धावसंख्या धावफलक इथे पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर नरेश ठोंबरे यांच्या गोलंदाजीवर आक्रमण केले. संघनायक आहेत या संघाचे रसानी 40+ संघाचे. षटकार तुषार घरत यांच्या माध्यमातून. एकविरा थळ संघाचा खेळाडू आहे. 6 धावांचे योगदान. पुरुषोत्तम भगत सर जे पंचांच्या भूमिकेत आपल्या बऱ्याच वेळा पाहायला मिळतात आज 40+ मधून खेळतील. आक्रमण 11 या संघातून पुरुषोत्तम भगत सरांचा अष्टपैलू खेळ आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं देखील स्वागत आहे. अलिबाग आणि रायगडच्या अनेक स्पर्धा त्यांनी पंचांच्या भूमिकेत गाजवल्यात. वडिया मैदानाकडे आताचा चेंडू मात्र हवेत आहे. मिड विकेट वरून शेतेश चेंडूवर येणार मात्र त्या ठिकाणी झेल घेऊ शकले नाहीत. जमिनीला दान. हा चेंडू 2 धावांचे योगदान. आज आपल्याकडे रायगडचा मोठा खेळाडू म्हणजेच विश्वास पाटील तोंडरे संघाचे आणि समर्थकडू वेशवी उरणचे ज्यांना ख्रिस गेले नावाने संबोधलं होतं. या दरम्यान बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे भव्य पंचांचा इशारा इथे पाहायला मिळेल. दरम्यान 1 धाव घोषित. संदीपजी कदम सर पुण्यावरून या ठिकाणी आलेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 1 धाव घोषित मिळाली. तुषार घरत 10 धावसंख्येवर खेळत असताना नरेश ठोंबरे डावखुरी गोलंदाज आहेत. यावेळी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केले. क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. आपण पाहतात तो इथे मात्र डीप कव्हरवरून क्षेत्ररक्षक चेंडू डीप पॉईंटवरून क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय कव्हरला. पुन्हा एकदा 1 धाव धावफलकावर. 3ऱ्या क्रमांकावर चांगली कामगिरी तुषार घरत या खेळाडूची. थळ संघाचा खेळाडू 40+ अनेक गाजलेले खेळाडू तुम्हाला 3 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आज रायगड पुरती मर्यादित असणारी क्रिकेट स्पर्धा समीरजी चौगळे सर आणि त्यांचे सहकारी ज्यांनी खूप चांगले योगदान इथे दिले. संकल्पना इथे पाहायला मिळाली. धनवीन अलिबाग संघाचे संघमालक आहेत. यावेळी मात्र डावी यष्टी उखडली गेली. सुंदर चेंडू इथे खाली राहिला आणि फलंदाज या ठिकाणी त्रिफळाचीत होऊन परतले. ते सलामीचे फलंदाज यावेळी विलास पाटील यांची खेळी मात्र समाप्त होते. पण बाद होण्यापूर्वी त्यांनी अर्थातच 1 षटकाराच्या माध्यमातून एकूण धावांचं योगदान दिलं. ते 11 धावांचं योगदान दिलं. 9 धावांचं योगदान दिलं आणि श्रीकांत पाटील याला चांगली साथ देखील त्यांनी या ठिकाणी दिली. आता मात्र समीकरण बदलेल. आमचे सिद्धू पाटील सांगतात की येणारे चेंडू बाकी आहेत ते 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. सामना मात्र इथे निश्चित नरेश ठोंबरे यांची चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. त्रिफळा उद्ध्वस्त केला. माळवणी भाषेत सांगायचं तर दांडे गुल. गेल्या 3 दिवस माळवण अर्थातच देवगड या परिसरामध्ये मी समालोचन करत होतो. तिथे बऱ्याचशा गोष्टी तिथल्या समालोचनाच्या आपल्याला ऐकायला मिळतात. देवळी गावाची नाईट स्पर्धा देखील येता अर्थातच कणकवली शहराच्या तिथे एक सामना मी अर्थातच येता कारण रेल्वेला वेळ होता त्यामुळे एक सामना मी तिथे केला होता. देवळी ग्रामपंचायत कणकवलीच्या बाजूला नारायणजी राणे सरांचं गाव. ती एक स्पर्धा देखील या ठिकाणी मी समालोचन केलं आणि अर्थात तळे बाजार देवगडची स्पर्धा 3 दिवसीय समालोचन तिथे माझं तुम्ही ऐकलं. वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र मोठा फटका आणि मिड विकेटला येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांसाठी 6 धावा मिळतात. त्या श्रीकांतच्या बॅटमधून 6 धावा संघाचे अर्थात धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या. तब्बल 61 आणि षटक देखील या ठिकाणी चांगले षटक होतं पण शेवटचा चेंडू थोडासा खराब आखूट टप्प्याचा होता.
श्रीकांत यांनी पुढे सरसावत 6 धावांचं योगदान इथे दिलं. 6 चेंडू 1 धावीची गरज आहे. सामना बरोबर कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. वेळेचं बंधन पाळणं आवश्यक आहे. फेकी गोलंदाजी इथे अलाउड नाही आहे, याची नोंद घ्यायची आहे. आणि थ्रो गोलंदाजी येस. तर कल्याणी घोरपडे सर ठाणे, सतीशजी करूप सर अंधेरी, ऋषिकेशजी देसाई सर यांचं खूप चांगलं योगदान या स्पर्धेच्या मधून पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. चला आक्रमण 11 संघाने आपली प्लेइंग लिस्ट आक्रमण 11 संघाने आपली प्लेइंग लिस्ट द्यायची आहे. शेवटची गरज आहे धावेची. ते मात्र धाव पूर्ण होणार का? बॅकफुटवर चेंडू खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र सहजगत्या सामना जिंकला. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय आणि हॉटेल मेजवानी गोंधळपाडा संघाने समोर ठेवलेलं 62 धावांचं लक्ष्य सहजगत्या पूर्ण केलं गेलं आणि अर्थात सामना जिंकलाय. रसानी 40+ संघाला पुढच्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. विनायकजी गावडे सरांचं हार्दिक अभिनंदन आणि रसानी 40+चे संघ मालक अर्थात YB पाटील सरांना पुढच्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. सामन्याचा सामनावीर या ठिकाणी काही क्षणात आम्ही सिद्धांत पाटील सिद्धू या ठिकाणी घोषित करतील आणि पाहूया तो कोणता खेळाडू असेल. तो या ठिकाणी अर्थातच हॉटेल मेजवानी गोंधळपाडा संघाचा खेळाडू या ठिकाणी सामनावीर ठरेल. खेळाचं दुसरं सत्र इथे आपण पाहायला मिळेल आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये अर्थात आमचे समालोचक पादघर हाशोरे यांचा आवाज आपण ऐकणार आहात. अतिशय चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेच्या मध्ये पहिला सामना मात्र हॉटेल मेजवानी गोंधळपाडा संघाला या संघाचा हार्दिक अभिनंदन.